मीरा भाईंदरमध्ये मागच्या अनेक दिवसापासून जे काही चाललंय त्याचे गुन्हे दाखल होत नाहीत, पण सदावर्ते सारख्या फालतू माणसाला विरोध केला तर गुन्हा आमच्यावर लगेच होतो. तू पण खूप काही बडबडलाय, त्याच्यावर पण करणार का तुम्ही? त्यांच्यावर पण दाखल म्हणजे आयोजकावर दाखल केलेलं आहे. तर जे बडबडलं आहे ते फुटेज आम्ही प्राप्त करतोय, आमच्याकडे आलेले नाहीत अजून. तुम्ही अर्ज देणार म्हणतो, अर्ज द्यावर असेल त्याच्यामध्ये निवेदन त्यामध्ये जर त्याचं असेल ते पण आम्ही तपासून कायदेशीर कारवाई करू त्याच्यावर. काय असं तो येतो त्या शहराचं वातावरण खराब करतो, आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, पण तो येतो काही पण बडबडतो आणि ज्या पद्धतीने तो महाराष्ट्रातल्या भाषेवर आणि नेत्यांवर जो काही बडबडतोय अशा माणसाला खरं तर आपण आपल्या शहरामध्ये प्रवेशच नाही दिला पाहिजे. आता हा गुन्हा क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहे, त्यामुळे कायदेशीर कारवाई 100% आम्ही म्हणजे आता रस्त्यावर आंदोलनं मी अनेक वर्षापासून करतो, पण रस्त्यावर आंदोलनात आमच्यावर गुन्हे दाखल झाले हा पहिलाच हे आहे. जे म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासूनच दाखल केलेल्या आहेत. पहिला यांच्यावर 137 135 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 137 135 135 नोटीस असेल स्टेटमेंट तुमचा बचाव होतो, जो तुमचा डिफेन्स आहे स्टेटमेंट म्हणजे तुमचं जे आहे ते म्हणणं मांडा, असं म्हणणं आम्ही सगळ्यांचं घेतो ना, तर तिथं कारवाई होत नाही. पण तुम्ही आम्ही जर सदावर्तेच्या बाबतीत तुम्हाला तक्रार दिली तर ती तुम्ही रितसर घेणार? हो, तुम्ही आम्हाला द्या निवेदन, कायदेशीर बाबी तपासू, होय तर होय. पण सर काय ना, आमच्या वेळेला कायदेशीर बाबींचा तपास एवढी स्पीडला गुन्हा दाखल होतो की तुम्हाला कायदेशीर बाबी तपासायला कसं काय वेळ? स्पीडली त्यांच्यावर पण दाखल त्याच वेळी झाल्या तेव्हा तुमच्यावर, म्हणजे जसं दोघांवरती. त्यात सदावर्तेचा उल्लेख आहे का? हा त्यामध्ये एफआयआर मध्ये आहे ना, तो सदावर्तेचा उल्लेख आहे. आता तो आला, त्याने प्रश्नोत्तर भाषण केलं, दारू पिऊन आले तर राज ठाकरे म्हणजे अशा पद्धतीने बोलणार तर आमच्यासारखे कार्यकर्ते सहन नाही करणार सर. आता तुम्ही कुठल्या पद्धतीने कोणाच्या दबावाखाली करताय हे तुम्हाला माहिती. सर ते दबाव आहे सर तुमच्यावर, मला सांगा ना. बडबडलाय त्याच्या बाबतीमध्ये इथे एफआयआर दाखल होईल अशी तुम्ही आम्हाला गवाही दिली पाहिजे. तुमचं निवेदन द्या, तपासून द्यावं, कायदेशीर कारवाई. 5 जणांना 30-40 पोलिसांनी गळ्या दाबेपर्यंत पकडलं. मला तो श्वास घ्यायचा. पत्रकार दाखवली, मान्य कराल तुम्ही? माझा व्हिडिओ सदावर्तेचा सर पाहिलाय. तिकडे तर एका माणसाला पण हात नाही लावला, पण आम्हाला कुस्ती जात होते ना, विरोध करतो. मारलं का आम्ही? काय मराठी माणसाला दगडफेक केली की मारहाण केली? जात होतं ना सर, जात होतो. मग तिथे तुम्ही 40 जण उचलून आम्हाला हे करताय आणि सदावर्ते जावं असलं सरकारचा, तसं तुम्ही त्यांना बोलतो. खरं तर पक्षाकडनं आम्हाला आदेश नाहीत म्हणून, आम्हाला आदेश आहेत की अशा फालतू माणसाच्या नादाला लागू नका म्हणून. नंतर पक्षाकडनं जर आम्हाला आदेश आले तर हे ज्याला मार काय असतो तो आम्ही नक्की. दादा काय सांगाल, आज तुम्ही नवघर पोलीस स्टेशनला आले तर मनसैनिकांवरती काल गुन्हे दाखल झाले, काय सांगाल? मला असं वाटतं की कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक टुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो. कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला. आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम काल त्याच्या अंगावर गेली. ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत. ह्या गोष्टी घडतात का, तो कारण नसताना म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो. आमची गृह खात्याला आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदावर्तेला आवर घाला, नाहीतर सदावर्तेला आता आमचा जो काही पेशन्स आहे तो संपायची वेळ आलेली आहे. एक दिवस येईल की सदावर्तेला रस्त्याने कपड्याशिवाय फिरवलं जाईल, एवढं नक्की. दादा काल तो निवेदन दिलेलं आहे पोलिसांना, काय मागणी आहे? आमची मागणी आहे की काल तो जो काही बडबडत होता, खरं तर तो दारू पिऊन बडबडतो की काय कळत नाही, कारण ज्या पद्धतीने काल तो ओरडत होता, बडबडत होता, वकील होता की कोण होता कळत नाही. मला असं वाटतंय की ज्या प्रकारे त्याचं बिहेवियर आहे आणि जो तिथे तो बडबडत होता त्याच्या विरोधात देखील आम्ही आता तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता नवघर पोलीस स्टेशनला केलेली आहे. अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. नाही झाली
तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही. सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं, आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही. तो दरवेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो आणि हे जाणून बुजून तो आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतोय. मग जसं मराठी आंदोलकांनी त्याला घरात घुसून मारलं होतं तसं आम्ही मारायची वाट सरकार बघते का? सरकार त्याला समज का नाही देत आहे? का जाणून बुजून आमच्या अंगावर? त्याला अपेक्षित काय आहे की आम्ही भर रस्त्यात त्याला कपडे काढून मारावं, हे त्याला अपेक्षित आहे का? आमचा एकही नेता, एकही कार्यकर्ता सदावर्तेच्या बाबतीत नावही समोर न घेत नाही, पण हा सतत सन्माननीय साहेबांबद्दल, मराठी भाषेबद्दल जे काही बोलायचं काम करतोय, हे त्याला आम्ही घरात घुसून मारावं या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आणखी 4 पोलीसवाले त्याला संरक्षणाला मिळतील असं काय त्याचा प्रयत्न आहे की काय? हा आमच्या मनात आलेला प्रश्न आहे. मी पुन्हा गृह खात्याला विनंती करतो की या सदावर्तेला आवर घाला. हा आम्ही त्याच्या अंगावर न जाता सतत सन्माननीय राजसाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम करतोय. जर गृह खाता याला समज देणार नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि आमची लाताबुक्क्याची भाषा जी आहे ती त्याला समजावून सांगू. मराठी सक्तीचं सांगण्यात 4 आलेलं आहे. तारखेला येणार आहे असंही आवाहन केलेलं मीरा भाईंदरमध्ये. कोण? सदावर्ते येणार आहे. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन कुठून आले 15 लाख? अहो, मी काल अधिकृत RTO कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत. कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत. मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदरमधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत. 65% वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे. कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे. 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षाचालक हे मराठी आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षाचालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना ऐका. आणि दुसरी गोष्ट, अशीच काही वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढू, लोकांना घरपर्यंत पोचू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला त्रास होईल असं 4 तारखेला घडणार नाही, हे खात्रीने सांगतो. पण त्याच्यानंतर जर रिक्षा रस्त्यावर उतरवल्यात तर त्या रिक्षा UPलाच पाठवू तुमच्यासोबत. संजय निरुपमनी सुद्धा याचं समर्थन केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये सध्या 2 गट पडले. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की परमिट रिक्षा पाहिजेत, मराठीच पाहिजे. संजय निरुपम बोलत आहेत की परमिट रद्द करू नका. संजय निरुपमाने स्वतःला सांभाळावं असं समजा.